नमस्कार मित्रांनो, नवरी मिळे हिटलरला 7 डिसेंबर प्रोमध्ये लीला विराज आणि प्रमोदला ह्या प्रकरणातून अलगद सोडवते. ते म्हणतात, लीला थँक्यू सो मच, तू होती म्हणून आम्ही वाचलो. लीला म्हणते, ज्याची चूक आहे त्याला शिक्षा नक्कीच मिळणार, पण यामध्ये तुमची चूक नाही असं होत नाही. ते दोघं विचारतात, का लीला? लीला म्हणते, तुम्ही डोळे झाकून सही करता, तुमच्या स्टाफवर विश्वास ठेवता, सही करताना प्रत्येक गोष्टीची चौकशी करायला पाहिजे. दोघं म्हणतात, लीला तुझं बरोबर आहे, यापुढे आम्ही पूर्ण काळजी घेऊ. लक्ष्मी आणि सरू विराज आणि प्रमोदला फोन करतात. तुम्ही असं काहीतरी करा की जे लीलाला तिथून हाकलून देतील. प्रमोद आणि विराज जोरात ओरडतात, आम्ही असं काही करणार नाही. तुम्हाला माहिती आहे का, आज आम्ही लीलामुळे वाचलो, नाहीतर आम्ही दोघं एका मोठ्या प्रकरणात अडकलो असतो आणि यापुढे लीलाबद्दल काही एक बोलायचं नाही. आता दोघं फोन ठेवतात आणि लीलाकडे जातात आणि म्हणतात, लीला आय एम सॉरी, दुर्गावहिनीची साथ द्यायची म्हणून आम्ही तुला घराबाहेर काढलं, पण प्लीज परत घरी चल ना. लीला म्हणते, नाही, दुर्गा, सरू आणि लक्ष्मीची अजिबात इच्छा नाही, आणि जोपर्यंत मी माझ्या घरच्यांचे मन जिंकत नाही तोपर्यंत मी घरी येणार नाही. किशोर बोरकेला म्हणतो, तू एजंकडे जा आणि सगळं स्वतःवर घे, तुला सोडवण्याची जबाबदारी माझी. एजे लीलाला म्हणतो, तू त्या दोघांना का पाठीशी घातलं? लीला म्हणते, एजे त्यांची चूकच नाही आहे. तेवढ्यात बोरके येतो आणि रडत हात जोडतो आणि म्हणतो, सर त्या दोघांची काहीच चूक नाही, जे काही केलं मी पैशासाठी केलं, मला पैशाची खूप गरज होती. एजे म्हणतो, अरे तुम्हाला मागून घ्यायचे. तो म्हणतो, सर किती वेळा मागणार? लीला विचारात पडते, हा असा अचानक कसा बदलला? एजे बोरकेला म्हणतो, ठीक आहे तू जा, नंतर बघूया. लीला त्याच्या मागे जाते, पण तिचा फोन डेस्कवरच राहतो. रेवूचा फोन येतो आणि एजे उचलतो. रेवू म्हणते, ताई तू औषधं घेतले का? काही खाल्लं का? एजे म्हणतो, रेवू मी बोलतोय, तू काळजी नको करू, मी तिला खाऊ पण घालतो आणि औषधं पण देतो. तो आता लीलाची औषधं बघतो आणि म्हणतो, लीलाने औषध पण नाही घेतलं. सरू आणि लक्ष्मी म्हणतात, आता काय करायचं? पहिले आजी लीलाची साथ देत होत्या आणि आता आपले नवरे. लक्ष्मी म्हणते, सरू आता आपल्याला कोणीच नाही राहिलं. सरू म्हणते, वहिनी आपण दोघी आहोत ना एकमेकींसाठी. एजे लीलाचा हातात हात घेतो आणि म्हणतो, थँक्यू, तू माझ्या आयुष्यात आली आणि माझं आयुष्य अचानक बदलून गेलं. आय एम व्हेरी लकी मॅन, तू मला मिळाली. मी माझं लाईफ तुझ्याशिवाय कधीच इमॅजिन करू शकत नाही. प्लीज मला सोडून. लीला एजेच्या तोंडाला हात लावत म्हणते, एजे मी तुम्हाला सोडून कधीच जाणार नाही. आता लीला त्याला मिठी मारते आणि एजे लीलाला. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.